महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शेती जमिनीचे बेकायदेशीर प्लॉटिंग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर 15 लाखात प्लॉट, शेतकरी असण्याची गरज नाही किंवा रोख पैसे द्या अशा आकर्षक जाहिरातींद्वारे सामान्य नागरिकांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले जात आहे. मात्र या व्यवहारांमध्ये कायदेशीर अटींचे उल्लंघन होत असल्याने अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे महसूल आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात शेती जमीन खरेदी विक्रीसाठी स्पष्ट कायदेशीर नियम आहेत. साधारणपणे केवळ पात्र शेतकरीच शेती जमीन खरेदी करू शकतो. तसेच शेती जमिनीचा बिगर शेती म्हणजेच NA वापरासाठी रूपांतर करण्यासाठी संबंधित प्राधिकरणांची परवानगी आवश्यक असते. कोणतेही प्लॉटिंग प्रकल्प विकसित करण्यासाठी स्थानिक संस्थांची मंजुरी घेणे आणि रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे बंधनकारक असते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या नियमांना बगल देत शेती जमीन लहान तुकड्यांमध्ये विभागून विक्री केली जात असल्याचे आढळून येत आहे. या बेकायदेशीर प्लॉटिंगचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. आयुष्यभराची बचत गुंतवून प्लॉट खरेदी करणाऱ्या लोकांना नंतर मूलभूत सुविधा मिळत नाहीत. अनेक वेळा जमिनीचा कायदेशीर दर्जा स्पष्ट नसल्याने बांधकामाची परवानगीही मिळत नाही. परिणामी नागरिकांची गुंतवणूक अडकून पडते आणि त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी जिल्हा स्तरावर विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून बेकायदेशीर प्लॉटिंग प्रकल्पांवर कठोर कारवाई करता येईल. एकूणच बेकायदेशीर प्लॉटिंग ही केवळ आर्थिक फसवणूक नसून प्रशासन आणि नियोजन व्यवस्थेसमोरील गंभीर समस्या बनली आहे. शासनाने कठोर अंमलबजावणी, जनजागृती आणि पारदर्शक जमीन व्यवहारांवर भर देणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.